नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महायुतीमध्ये जी धुसफूस सुरू झालेली आहे त्यामध्ये अनेक चेहरे मुखवटा फाडून समोर यायला लागलेत असं मला वाटतं. आणि त्यामध्ये सगळ्यात प्रमुख चेहरा कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक मंत्री छगन भुजबळ यांचा आहे. छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवायची होती, पण ती पुढे येऊन सांगण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. त्यामुळे आपल्याला नाशिकमधून लोकसभेला उभं करावं ही भाजपच्या हायकमांडची इच्छा आहे असं ते त्या जागेवर निर्णय होण्यापूर्वीपर्यंत सांगत होते. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की छगन भुजबळ हे सातत्याने ज्या ज्या गोष्टी बोलत आहेत त्या अतिशय संशयास्पद आहेत. महायुतीसाठी आणि अजितदादा पवार यांचा जो पक्ष आहे त्याच्यासाठी सुद्धा भुजबळांचं एकूण वर्तन, वागणं, बोलणं हे दिवसेदिवस शंकास्पद होत चाललेलं आहे. दिवसेदिवस शंकास्पद होत चाललेलं आहे. आत्ता देखील म्हणजे एका बाजूला छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे एक प्रमुख नेता आहेत आणि त्याच वेळेला ते समता परिषद नावाची एक संघटना बनवतात आणि दुसरीकडे त्या समता परिषदेच्या माध्यमातून आपल्या पक्षालाच नुकसान करील असंही काही खेळ खेळत असतात की काय अशी शंका यायला लागलेली आहे. आत्ता जे काय झालं, लोकसभेला अजितदादांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. आपल्या पत्नीलाच बारामतीमध्ये आपल्या चुलत बहिणीच्या विरुद्ध उभं केलं आणि पराभव पत्करला. त्यानंतर जेव्हा प्रफुल्ल पटेलांनी अर्धवट सोडलेली जी जागा होती राज्यसभेची, तिची निवडणूक घोषित झाली तर त्या निवडणुकीसाठी परत एकदा आपल्याच पत्नीला अल्पकालीन राज्यसभा सदस्यत्वासाठी उभं केलं. तोपर्यंत छगन भुजबळ गप्प होते, पण एकदा सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरून त्या बिनविरोध निवडून येणार हे चित्र निर्माण झालं तेव्हा भुजबळांनी अचानक वेगळा सूर लावला. कारण बातम्या आल्या ही भुजबळांना राज्यसभेत जायचं होतं, पण पक्षाने अजितदादांच्याच पत्नीला ती जागा देऊ केली आणि त्यामुळे भुजबळ नाराज आहेत अशा बातम्या आल्या. तेव्हा भुजबळांनीच पत्रकारांसमोर येऊन सांगितलं, मी नाराज दिसतोय, मी नाराज नाही. प्रत्येक पक्षामध्ये अनेक जण इच्छुक असतात, पण एकदा पक्षाने निर्णय घेतला की नाराजीला अर्थ नसतो, इच्छुक असण्याला अर्थ नसतो. पक्षाने निर्णय घेतला त्याच्या मागे ठामपणे उभं राहायचं असतं. आणि त्यामुळे मी कुठे नाराज आहे? अजिबात नाराज नाही. मी दिसतो चेहऱ्यावरून नाराज असाही प्रतिसवाल भुजबळांनी आपल्या समोर असलेल्या पत्रकारांना विचारला होता. पण मग भुजबळ नाराज आहे ती बातमी येते कुठून? एक लक्षात ठेवा मित्रांनो, आजकाल पत्रकार किंवा बातमीदार हा चुगल्या लावणारा झालेला आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षातला एखादा नाराज अस्वस्थ नेता आपल्याला जे बोलायचं आहे ते थेट बोलता येत नसेल तर सूत्रांकडून मिळालेली बातमी म्हणून बातम्या पसरवून घेतो आणि त्यावर व्यक्त होत असताना, प्रतिक्रिया देत असताना हात झटकून मोकळा होतो. भुजबळ यांनी त्यापेक्षा वेगळं काही केलेलं नाही. अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि आपल्याच पत्नीसाठी लोकसभेच्या निवडणुकीत राबले. आसपासच्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराचा किंवा महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायला सुद्धा गेले नाहीत. अजितदादांनी
आपल्याच कुटुंबापुरता पक्ष गुंडाळून ठेवला आहे, ही जी नाराजी आहे ती भुजबळांकडूनच सूत्रांकडे आलेली असणार हे वेगळं सांगायला नको. त्याचा कुठलाही पुरावा नसतो. भुजबळ नाराज आहेत हे सूत्रांना कळतं कुठून? सूत्रांना कळतं कुठून? आणि म्हणून मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षात सर्व काही आलबेल नाही आहे. अवघा एक खासदार लोकसभेचा निवडून आणला, 4 जागा लढवून फक्त 1 जागा जिंकली, तरीही कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे. आणि म्हणून राज्यमंत्रीपद देऊ केलेलं नाकारलं गेलं. त्यातूनही दुफडी आहेच. सुनील तटकरे हे एकमेव लोकसभेवर निवडून गेलेले अजितदादा गटाचे खासदार आहेत आणि ते राज्यमंत्री व्हायला तयार होते. पण मंत्रीपद केंद्रात असेल तर ते प्रफुल्ल पटेल यांनाच मिळालं पाहिजे, म्हणून ते मंत्रीपद नाकारण्यात आलं. आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात सुद्धा धुसफूस आहे हे लपून राहिलेलं नाही. त्याच्याही बातम्या आधीपासून आल्या होत्या. प्रफुल्ल पटेल यांनी आपण वाट बघायला तयार आहोत म्हणून मंत्रीपद नाकारलं असं सांगितलं. त्या काळात या बातम्या आलेल्या आहेत केंद्राचा शपथविधी होण्यापूर्वी. एकीकडे प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्यातली धुसफूस आणि दुसरीकडे छगन भुजबळ हे रोजच्या रोज संजय राऊत यांच्याशी जणू स्पर्धा करण्यासाठी बोलतात. अशा पद्धतीच्या वावड्या उडवत असतात. त्यांनाच अमित शहांनी लोकसभा लढवायला सांगितलं होतं. त्यांचं नाव दिल्लीतून आलं होतं. हे छगन भुजबळ वगळता इतर कोणी आजतागायत सांगितलेलं नाही. आणि एवढंच असेल तर अजितदादांकडे भुजबळांनी हट्ट करायला पाहिजे होता की मला जागा द्या, मी नाशिकची जागा जिंकून दाखवतो. आणि त्या घोळामध्ये जो वेळ लांबवत नेला गेला त्या वेळामध्ये शिवसेनेलाही हेमंत गोडसे हे नाव जाहीर करायला वेळ लागला. आणि म्हणून मला भुजबळांचं एकूण गेल्या काही महिन्यातलं वर्तन, बोलणं आणि चालणं, वागणं हे भयंकर शंकास्पद वाटायला लागले. भुजबळ अजितदादांच्या गटातून महायुतीत आलेले शरद पवारांचे काही खास एजंट आहेत का, ज्याला इंग्रजीमध्ये ट्रोजन हॉर्स म्हणतात, की बसायचं इकडे आणि हितसंबंध पलीकडचे बघायचे. हे जे काय चाललेलं आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे की भुजबळांचं वागणं हे महायुतीला उपकारक ठरण्यापेक्षा आणि अजितदादांच्या गटाला फायदेशीर ठरण्यापेक्षा हानिकारक ठरते का याचा अजितदादांनी विचार करावा, फडणवीसांनी विचार करावा, एकनाथ शिंदेंनी विचार करावा. कारण भुजबळ रोजच्या रोज नियमितपणे जे बोलत आहेत, जेव्हा थेट बोलता येत नाही, आता ते लक्ष्मण हाके काय ओबीसींच्या आरक्षणाची लेखी हमी पाहिजे म्हणून उपोषणाला बसलेले आहेत. या सगळ्यांकडून तिकडे जरांगे काय करतायत. अशा सगळ्या समाज घटकांकडून जर सरकार ओलीस ठेवलं जात असेल तर असं सरकार पडलं तरी चालेल असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि मी यापूर्वी एकदा बोललेलो आहे. मला असं वाटतं की भुजबळ ज्या प्रकारे वागतायत ते एका समजूतदार राजकारण्यापेक्षाही घातक राजकारण्याचं रूप आहे असं मला वाटतं. कारण कुठच्याही बाजूने महायुतीला किंवा अजितदादा गटाला उपकारक असं छगन भुजबळांचं वक्तव्य आढळून येत नाही. मग अशी माणसं जेव्हा तुम्ही पक्षात ठेवता तेव्हा तुम्ही पक्षाचं नुकसान ओढवून आणत असता. हे वेगळं सांगायला नको आहे. रोजच्या रोज भुजबळ यांनी कॅमेरासमोर जाऊन बोलण्याची गरज आहे का? आणि जे बोललं जाते ते त्यांच्या पक्षाला किंवा युतीला लाभदायक नाही आहे
ही वस्तुस्थिती आहे. आता ओबीसींचं निमित्त करून समता परिषदेची बैठक घ्यायची आणि त्यातून एकूण याच्याबद्दल नाराजी, आपल्याच सरकारबद्दल नाराजी व्यक्त करायची. लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असतील आणि जरांगे पाटीलसुद्धा ओवायसींची बाजू घेणारं सरकार म्हणून टीका करत असतील, तर त्या ओवायसी नेत्याची समजूत काढण्याची जबाबदारी छगन भुजबळांनी पार पाडली पाहिजे. का छगन भुजबळ हे पुढाकार घेऊन लक्ष्मण हाके यांची समजूत घालायला गेले नाहीत? उलट त्यांची समजूत घालण्यापेक्षा समता परिषदेची बैठक घेतात भुजबळ आणि तिथे वेगवेगळ्या अटी शर्ती लागू करतात. सरकारमध्ये पण राहायचं, सरकार विरोधात पण राहायचं, अशा रीतीने कुठलंही सरकार आणि कारभार चालू शकत नसतो. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मी अगदी प्रामाणिकपणे सांगेन, आरंभापासून सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून गेले वर्षभर छगन भुजबळ यांची सरकारमधली आणि पक्षामधली भूमिका ही अत्यंत संशयास्पद राहिलेली आहे. आणि गंमत बघा, भुजबळांचा फायदा हा शरद पवार गटाला अधिक होताना दिसतोय. शरद पवार गटाला अधिक होताना दिसतो. आणि म्हणून मी असं म्हणेन की अजितदादा असोत किंवा सुनील तटकरे असोत, यांनी भुजबळांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं त्यांच्या हिताचं होईल. महायुतीचं किती हित होईल सोडून द्या, पण निदान भुजबळ ज्या पक्षात आहेत त्या पक्षातल्या नेतृत्वाने आपल्या ह्या प्रमुख चेहरा असलेल्या नेत्याच्या हालचाली, वागणं, बोलणं यावर बारीक लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कारण एकदा वेळ टळून गेली की मग त्याची भरपाई प्रचंड करावी लागते. भुजबळ रोजच्या रोज बोलत आहेत आणि एक वक्तव्य असं दिसत नाही त्यातलं, किंवा एक कृती त्यातली अशी दिसत नाही की ज्याचा लाभ महायुतीला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आहे. असं एक कृत्य किंवा एक वक्तव्य दिसत नाही. पण संशयाचं प्रचंड जाळं भुजबळांच्या वक्तव्यातून आणि विणलं जात असतं. बघा, प्रत्येकाने विचार करावा. पण मला भुजबळ हे महायुतीतलं आणि त्यापेक्षाही अजितदादांच्या गटातलं सगळ्यात भयंकर असं संशयास्पद पात्र वाटतं. संशयास्पद पात्र वाटतं. बघू नजीकच्या काळात काय होतं. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.